सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये व्हीप उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते उदय कबूल यांनी ही कायदेशीर लढाई सुरू केली आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीनं आपल्या सर्व सदस्यांना अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप जारी केला होता। मात्र पक्षाचा आदेश डावलून 3 सदस्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली आणि भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं। त्यामुळे राष्ट्रवादीनं कारवाईला सुरुवात केली आहे। कामेश कांबळे, ऋतुजा जगताप, लता कर्णे यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। कायद्यानुसार ह्याच्यामध्ये एक सुनावणीची निश्चित अशी पद्धत घालून दिलेली आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे प्रकरण दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याच्यामध्ये प्रोसिजर कशा पद्धतीने करावी, कशा पद्धतीने पुढे जावं, त्याच्यामध्ये रूलमध्ये स्टेप बाय स्टेप घालून दिलेले आहेत। वेळेची मर्यादा त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्यामध्ये 6 महिन्याच्या आत हे प्रकरण त्यांना त्या डिस्पोज करायची त्या ठिकाणी वेळेची मर्यादा देखील कायद्यामध्ये घालून दिलेली आहे। त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये जिल्हाधिकाऱ्यावर आमचा विश्वास आहे न्यायप्रणालीवरती, त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू मांडू